तर भाऊ ना आज जात आहे आम्ही चिखलदरा. तर सगळे 4 दिले तर उठून आता वाजले 5. तर मग 5 वाजता रेडी व्हायचं आहे. तर मग सगळ्यात पहिले घेतला भाऊ आपल्या ब्लॅक टी संग मनेको खाल्ल्यानंतर निघाल मग वायटू चिखलदरा. ते तर मस्ती करत. तर एका इकडे सगळेच पोट्टे गाणी म्हणून राहिले, नाचू राहिले आणि याचा बा झोपून खायचं एन्जॉय. मग तितक्या त्याला म्हटलं मी तर एखादं गाणं म्हणतो. तर आता आलो आम्ही अकोटमध्ये सगळ्यात पहिली केली बा गाडीची टंकी पॅक, कारण मंदात घोर नसो. त्यानंतर सगळ्यांनी आपली जी क्वांटिटी होती ते 500 जमा केल्यानंतर मग कायचं काही मग पहा ना आमचा पुढचा एन्जॉय. तर चला आपल्या टीमची इंट्रोडक्शन करून देतो. तर पहिला आहे जय, राधू, ऋषी, अनिकेत, त्यानंतर आपले डार्लिंग राहुल, मी, होमा, ओम ची पुढची शाईने, तर लहू, विजय, शंभो, करण, शिवम आणि गणा. त्याले भले पुढे बसत मजा यायचं. आम्हाला तर मागे डान्स करून मजा यायची. आणि तितक्यात काय हलतं काय माहित बा, एकाचं इंजिन झालं तर खराब, तर ते समजू शकता कोणाच झालं शिन कोणाचं नाही. त्यानंतर सगळे मंडळ थांबले बा फाट्यावरती. तर नेमक्या फाट्याचं नाव काही माहित नव्हतं आणि इथं पोस्टर सुद्धा नव्हतं. तर कसं काय सांगू, एक तर लोकेशनवर नव्हतं गेल मी. नाश्ता करायला पहिले पाहिजे ना येईल तर हिऊ वाजायचं बा इतक्या सकाळी सांगा. आता पावसाळा लागला आणि येईल हिऊ वाजायला, उलटच कनेक्शन आहे बा आमच्या पोट्टेचं. त्यानंतर सगळीच मंडळी भेटली बा मग नाश्ता करण्यासाठी. पहिले पेटोबा मग इटोबा. इन हरामखोरों के चक्कर में मत पड़. देख हमने किस्मत यायला काही घरून काही पैसे भेटल ते नाही, तितक्या द्यायची गोष्ट जर ऐका बरं. एवढंच त्यांचे फक्त 400 रुपये भाड्याचे पैसे. मारलीची बिस्किटचा पुडा आणला जाऊन. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. अजून चिखलदरा पोचलो नाही तर अटी चांगबांग चालू आहे. सांगा हा चांगबांग कोणासाठी. प्यारी समझ गई. आता तुम्ही सुद्धा म्हणत असाल एवढे खरं गाणी वाजू राहिले का आणि एवढे धिंगाणा करू राहिले का. तर आम्ही फक्त साऊंडचेच पैसे दिलात, कारण एन्जॉयसाठी जर असं आम्ही ट्रिप. आमच्या एका दोस्ताचं पाखरू उडून गेलं, त्यासाठी स्पेशल गाणं लावलं. तर मस्ती करत बसलो आम्ही चिखलदरा मेन टोलवरती, कारण अटी टोल फाडल्याशिवाय म्हणजे काही एंट्री नसते. 50 रुपये देऊन निघालो मग आम्ही. इथूनच लागते मग घाटचा व्ह्यू. तर पहा थोडाफार व्ह्यू. मीच गाणं म्हणतो थांबा. या जवानीनं ग या निशाण्यानं तुझ्या काळजात जीव माझा ठाव, या ड्रायव्हरला जीव तोडा लाव पोरी लाव. थांबा हे नाही हे आहे. या ड्रायव्हरला जीव तोडा. तर आता पोहोचलो आम्ही मेन पॉईंटवरती. तर पॉईंटच म्हणतात याला, नेमकं तर काही म्हणतात माहीत नाही. पण तितक्या जर निघाल बा पॉईंटवरती जाण्यासाठी. तर हा पहिला पॉईंट आहे की नाही एवढं तर माहीत नाही, पण म्हणत जात तर थांबली जट गाडी थांबीन तो पहिला पॉईंट ठरला देईन आम्हाला. आणि तितक्या जर गेलो तर हे काय होता उलचांगचा धबधबा होता. येतं काहीच नाही, फक्त एन्जॉय करत जाता बाकीचे लोक. आम्ही नाही, आम्हाला नाही वाटलं एन्जॉय. डायरेक्ट पाणी नटी एन्जॉय करू का. तर आम्ही चाललो मग पुढे. तर आम्ही ड्रायव्हरला विचारलो तो पहिला पॉईंट होता का. ड्रायव्हर म्हणे तो नाही हा आहे म्हणे पहिला पॉईंट. तर इथं आपल्याला घोड्याचे राईड जसं की मोटर बाईकचे राईड तर सगळेच करायला मिळते. मग कायचं काही मग एक एक करता मग सगळ्यांनीच घेतली बा मग राईडची मजा. आणि हा घोडा एवढा पसंत आलता आणि एवढा पैसा आहे की काय सांगा तुम्हाला. आम्ही सगळ्यांनी याच घोड्यावरती राईड केली, पण येईल थोडं कम मध्ये पाहिलं बजेट. त्याला कम मध्ये बसतात का पाहिलं ते काही जमलं नाही. मग तितक्यात आखरी त्याची मनाची इच्छा केली ना आम्ही, पण आमची इच्छा पूर्ण केली. आणखी आलुकासाठी एन्जॉय करायसाठी मग फुल एन्जॉय करायचा.
दुसऱ्या पॉईंटवर धबधबा आहे म्हटल्यावर पण सगळेच पोट्टे लागले पण मग पावडर लावण्यासाठी. सांगा आता धबधब्याच्या नावानं पावडर लावून राहिले की दुसऱ्या नावानं लावून राहिले? समजणारे समजतात. आणि जितके हे बाण कसे भिडले पावडर लावण्यासाठी जस किले का कोणी वाटच पावडर लायचं काही समजायला मार्ग नाही. असेच आज बा आमचे एडे चाले मित्र. पावडरचा आवाज घेऊन आमच्या ह्याच्यातच होती बा एक पोट्टी. पान मग कशी नाचते मग ती चोट्टी. आणि हे गाणं खास मित्रांसाठी. पोचलो बा मग दुसऱ्या पॉईंटवरती. अटी तर लय दूर पैदल जायला लागते तरी पण पोट्टे आले तर एन्जॉय करूनच जातीन. मग काय एक जागा निघाल बा मग पैदल जाण्यासाठी. तितक्या जर रस्त्यातच पाहणं सगळेले मुकुट पसंत आलं पण यातली काय म्हणत जर 2 जण आम्ही घेतो मुकुट बाकीचे काही घेत नाहीत. मग आम्ही म्हणत तू घे तुया बाई आमचा फायदा होऊन जाईन फोटो काढायची मतलब. आणि अटी पाहणं अटी काही लिहिलेलं होतं बा सावधान. अटी अस्वल सुद्धा पाहायला भेटते आहा मज्जा येणार आहे. पण कायचं काही पुढे समजणारच आहे. तितक्या भेटेल तेव्हा आपल्याला आदिवासी हेच आज आदिवासी तिन्ही तर. मग निघालो मेन पॉईंट पाहण्यासाठी. तर इथे एवढी जाम गर्दी होती काय सांगा कोणी पाहू दे नाही बा. मग तरी येईन घुसून घासून पाहिला तर अटून लावी काही अशा प्रकारे बा. इथून लावी इथं एकदम मोठा धबधबा आहे पण तिथं खाली जाऊ देत नाही आपल्याला. वजरूनच पाहून एन्जॉय करायला लागते. मॅथला खाली गेलो असतं एन्जॉय तरी झाला असता पण काही सिक्युरिटी पाहून आहे ते आता अंदरचं आपल्याला थोडी माहीत. मग तिथं सगळीनेच फोटो वगैरे काढला आणि लावला बा एक नारा. तर इथे फक्त पहाडी वगैरे पाहण्यासाठी कुदरत का करिश्मा. मग निघालो परत यानी की तिसऱ्या पॉईंटवरती जाण्यासाठी. तर तिसरा पॉईंट यानी की देवी पॉईंट असं म्हणतात पण मला काही कन्फर्म नाव माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. तर या पॉईंटवरती ना आपल्याला सगळेच प्रकारची खेळणी वगैरे वगैरे सगळंच काही बघायला मिळणार आहे आणि खेळायला मिळणार आहे. तितक्यात आपला एक शायना बायना भेसलता बा घोड्यावर. सांगा आता याचं वय काय ना खाल काय करू राहिला. तर काय माहीत बा आता काय झालं गड्याचं. याच घोड्यावर बसतो म्हणे त्या घोड्यावर येईन बसू दिलं नाही तर याच घोड्यावर बसून एन्जॉय करू. आम्ही म्हणलं घोड्यावर काय बस नाही हेल्यावर. तर म्हणे राहू द्या म्हणे पहिले तिकडून येऊ म्हणे दर्शन वगैरे करून मग पोग बसायचं की नाही बसायचं. म्हटलं चला भाई. तर काही अशा प्रकारे बा देवी पॉईंट. इथं मस्तपैकी तलाव वगैरे आणि इथं आहे धबधबा. इथं आंघोळ करायला भेटणार आहे पण काय करणार काय माहित बा पोट. तर सुरुवात झाली बा आपली हनुमान दादाचे भक्तही संगत. आणि तितक्या हाबाना याचे एडे जायला काही समजेच नाही बा मला काय करते आणि काही नाही. घसरगुंडी खेळत जात जाय लोक पायऱ्यान जात जाय ना घसरगुंडी खेळत जात जाय. मग बसलो बा दर्शन करण्यासाठी. तर इथलं एवढं खतरनाक मंदिर आहे काय सांगा. अंदरे ना पूर्ण असं पहाडामध्ये आहे आणि त्यातली गोष्ट अंदर पूर्ण पाणीच चालू आहे जसं की बरसात आहे अंदरे. एकदम मजा येणार आहे. तुम्ही एक वेळेस नक्की जा. पण अंदर कसं आपल्याला कॅमेरा लावून नव्हता त्यामुळे मी कोणतीच व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण काही प्रायव्हसी सीन किंवा कोणाला काही दाखवायचं नसेल. मग सगळेले ताना लागेल त्याचं. सगळ्यांना झरण्यावरतीच पाणी वगैरे पेल्यानंतर आलं बा साईटवरती कारण इथं सेल्फीपेक्षा जीव महत्वाचा आहे. तर तरी पण पोट्टेने काय करतात तरी सेल्फ्या काढल्याच बा. मॅथलं काळा पण थोडे नीट काढा आणखी जोड नका देऊ जास्त. मग सेल्फी वगैरे काढले सगळ्यांनाच एक एक करून. मग आलो बा तिसऱ्या पॉईंटवरती. तर तिसऱ्या पॉईंटवरती म्हटलं इथं किल्ला होता. मग त्याची एंट्री होती 50 रुपये. कोणच 50 रुपये दिले नाही. फक्त येटूनला व्ह्यूचा नजारा घेतला. इथे एक डान्स केला मस्तपैकी. मग निघालो बा तिसऱ्या पॉईंटवरती. तर जे मेन चिखलधारा नाव जिथं आहे तिथंच जायचं आहे. मग निघालो बा आम्ही तिसऱ्या पॉईंटवरती. पण काय विचारतं इथे ट्रॉफिक एवढं जाम होतं की आमचा नंबर लागे नाही. मग आता थोडा वेळ थांबलो बा. पहिले त्याचा नंबर झाला त्यानंतर काढले फोटोज वगैरे. इथं जण काही पाहायजोगता नव्हता फक्त व्ह्यूच होता. व्ह्यू पाहिला त्यानंतर निघालो मी
4थ्या पॉईंटवरती. आणि इथं लोक रस्त्यानं जातात, पण आमची मंडळी बघा जातात शॉर्टकट डायरेक्ट, हमेशा शॉर्टकटच घेत राहतात. मग चला बा त्याच्याच मागे आपण शॉर्टकटमध्येच. तर काही अशा प्रकारे बघा 4था पॉईंट. तर या पॉईंटवरती एवढे माकड होते की काय सांगा, तितक्या त्याची मस्ती तर घेतली आणि ते पण कशी लागली मग मागे. जितक्या तर पाय लपून लपून पावडर लावणं चालू आहे. कोणाला पाहून लावून राहिले का माहीत, तुम्हाला दिसलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ट्रॉफिक जॉम झालते तर समोर झालते बा WWE चालू होते की पाहायला भेटले नाही, मुळच तर WWE हेटले का म्हटलं थोडा लेट कॅमेरा चालू केला. मग निघालो आम्ही 5व्या पॉईंटवरती. 5व्या पॉईंटवरती सेम, फक्त थोडं वेगळं नजारा आहे, पण सेमच लोकेशन आहे. मग 5व्या पॉईंटवरती सगळे थकेले होते, एकाच ठिकाणी बसून राहिले. पण जैन मी गेलो अंदरे पाहून आलो काही अशा प्रकारे. आम्ही म्हटलं मंदिर वगैरेच आहे का, पण मंदिर वगैरे काहीच नव्हती, फक्त एक टाकी होती आणि त्याच्यावरती नाव होतं. परत आल्यानंतर काही अशा प्रकारे बघ इथला व्ह्यू. त्यानंतर बसली बघ थोडा वेळ आराम केला. तर सगळे जे पाय वगैरे दुखत जात, पण तरी थोडी काय ऐकते आमची मंडळी. मग लागली बघ डान्स करण्यासाठी. डान्स करून सगळे दमले होते. मग गेलो हातपाय धुण्यासाठी नदीवरती. तितक्यातच आपला गडी पडला हो. आता काय सांगा त्याची मजा. तो हेटल्या का गेलो का हाटीन झालं काय. मग निघलं बा व्ह्यूचा नजारा पाहत. रस्त्यात कायच पुसतं बा आमच्या पोट्ट्याची गंमत. एक काय करत जा एक काय करत जा, एवढी मजा आली की काय सांगा. पण हा आठवणीसाठी हा व्हिडिओ टाकाच लागते म्हटलं त्याईले. मग टाकला आणि तितक्यात दिसल ते बा आपल्याला अस्वल. हे अस्वला जात की दुसरंच काही आहे. मग त्यानंतर एका हॉटेलवरती घेतला बा चाय वगैरे घेतले. आणि तितक्यात रात्री मग गाडीत काय पोचताय बा ना दोघं जण पसरले त्यानं बॉस संडवण. एक या कोपऱ्यात तर एक या कोपऱ्यात, जस की कोण मारलंच येईल असे झोपून राहील ते. तर कसा वाटला ब्लॉग व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनला सेट करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र.